तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आज जे पण काही विद्यार्थी जॉब करत आहे गेल्या 4-5 वर्षांपासून डेली मला भरपूर कॉल्स आणि मेसेजेस असतात की सर, जाहिरात येणार आहे तर मी माझा जॉब रिस्कवर टाकू का? आणि हा डिसिजन तसा बघितला तर खूप कठीण डिसिजन आहे, कारण की फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असते आणि एक कम्फर्ट झोनमध्ये आपण गेलेलो असतो. प्रवीणकडे बघून तुम्हाला एक गोष्ट तर नक्कीच समजली असेल की 9 वर्षांची त्यांची स्थिर नोकरी होती, जॉब सिक्युरिटी होती, फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी होती. परंतु ही पोस्ट मी काढणार. जर तुमच्यामध्ये ती ताकद असेल, तुमच्या प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं, परंतु त्या कम्फर्ट झोनमधनं आपण बाहेर पडलो पाहिजे. जेव्हा आपण त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊ आणि ॲक्च्युअल डेडिकेशन आणि हार्डवर्कने पूर्ण कमिटमेंटनी जर तयारी केली तर 100% कुठलीही एक्झाम क्रॅक करणं, कुठलीही स्पर्धा परीक्षा घ्या, नॉट ओन्ली RTO AMVI, परंतु कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जर तुम्हाला जॉब रिस्कवर टाकायचा असेल तर ही गोष्ट तुम्हाला तुमच्या मनामध्ये 100% टाकावी लागते की मला पूर्ण 24/7 ओके, पूर्ण मला स्वतःला त्यामध्ये ओतून द्यायचं आहे आणि पूर्ण 100% फुल डेडिकेशनने मला प्रिपरेशन करायचं आहे.